प्राचीन भारतात एक राजा होता ज्याचे नाव हिरण्यकश्यप. तो एक राक्षस राजा होता आणि त्याचा गर्व इतका वाढला होता की त्याने देवतेंविषयी अपार तिरस्कार दाखवला. वरदान घेतलेल्या ब्रह्मदेवतेने त्याला शरणागतीचे अधिकार दिले होते. या वरदानामुळे तो अजेय बनला. त्याच्या वशात असलेल्या पृथ्वीवरील सर्व लोकांनी त्याला मान्यता दिली आणि तो स्वतःला देव समजू लागला. आपल्या राज्यात त्याने विष्णूचे नाव घेणाऱ्यांना मोठे दडपले. पण एक गोष्ट ज्याला तो समजू शकला नाही ती म्हणजे त्याचाच मुलगा प्रल्हाद. प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूच्या भक्तीने ओतप्रोत होता. तो दिवसभर विष्णूचे नामस्मरण करत होता आणि आपल्या हृदयात सदैव भगवंतावर प्रेम करीत होता. हिरण्यकश्यपला हे सगळे काही मान्य नव्हते. त्याला आपल्या घराण्यातील मुलगा जो त्याच्या दृष्टिकोनाच्या विरोधात उभा टाकला होता तो सहन होणे अशक्य होते. त्याने प्रल्हादाला त्याच्या भक्तीपासून परावृत्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु प्रल्हाद त्याच्या भक्तीचे पालन करीत राहिला. प्रल्हादाला थांबविण्यासाठी हिरण्यकश्यपने सर्व प्रकारचे अत्याचार केले, परंतु प्रल्हाद केवळ विष्णूच्या पायाशी शरण होऊन त्याचे नामस्मरण करीत राहिला. हिरण्यकश्यपने आता दुसरेच मार्ग अवलंबले. त्याने आपली बहीण होलिका हिला मदतीसाठी बोलवले. होलिका जिने एक वरदान घेतले होते की ती अग्नीत न जळली जाईल. तिला समजले की याने प्रल्हादाच्या भक्तीला खंडित केले जाऊ शकते. होलिकेने हिरण्यकश्यपच्या आदेशावरून एक मोठी कातक्याची पेढी तयार केली. ती तिच्या वरदानावर विश्वास ठेवून अग्नीत प्रल्हादाबरोबर बसली. तिच्या वरदानामुळे होलिका जाळली जाणार नाही, परंतु प्रल्हाद जळून मृत होईल असे हिरण्यकश्यपला वाटले. पण पुढे काय होईल हे तो समजू शकला नाही. वाळवंटातील तवक्क्यावर शिपायांनी आग लावली आणि होलिका व प्रल्हाद एका मोठ्या आगीत बसले. होलिका मात्र तिच्या वरदानाच्या गोंधळात होती, परंतु प्रल्हादची भक्ती त्याच्याशी असलेल्या भावनांमध्ये खूप प्रकट झाली होती. त्याच्या भक्ती साधनेमुळे त्याच्यावर विष्णूची कृपा झाली होती. पण अग्नीत बसलेल्या होलिकेचे शरीर मात्र जळू लागले आणि त्या रागाने ती जळून खाक झाली. मात्र प्रल्हाद विष्णूच्या नामस्मरणात दंग होता आणि त्याला अग्नीतून काहीही होणारे नाही याची आत्मिक शक्ती त्याच्या भव्य भक्तीतनं नोंदवली गेली. होलिकेचे जळून खाक होणे आणि प्रल्हादाचे जिवंत राहणे हा विष्णूच्या अद्भुत कृपेचा आणि सत्याच्या विजयाचा संकेत होता. त्याची भक्ती विष्णूला इतकी प्रिय होती की त्याने त्याला वाचविण्यासाठी आपले रूप घेतले. विष्णूने नृसिंह अवतार धारण केला, जो अर्धा मानव आणि अर्धा सिंह होता, आणि त्याने हिरण्यकश्यपचा वध केला. होलिका दहनाच्या या दिवशी असत्याची समाप्ती होते आणि सत्याचा प्रकाश पसरविण्यासाठी लोक एकत्र येतात. होळी हा सण असत्यावर सत्याचा विजय आणि भक्तीचा महत्त्वाचा प्रतीक आहे. होलिका दहनाच्या माध्यमातून आपल्याला हे शिकायला मिळते की भक्ती आणि सत्याच्या मार्गावर चाललेल्यांचा कधीही पराभव होऊ शकत नाही. प्रत्येक वर्षी होलिका दहनाचे पर्व असत्यावर सत्याचा आणि अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवते. या दिवशी होळी जाळल्याने आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक दुर्गुण आणि अंधकार नष्ट करून आपल्या हृदयातील सत्य आणि प्रेम उंचवायला प्रेरणा मिळते.